Hello everyone. In this video, we will discuss about linear programming problem using graphical method. So problem statement काय दिलेलं आहे? Maximize z is equal to 12x1 plus 16x2 हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेलं आहे जे आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. Subject to the constraint 10x1 plus 20x2 is less than or equal to 120 आणि 8x1 plus 8x2 is less than or equal to 80 and non-negativity constraint x1 x2 always greater than or equal to 0. तर इथं हे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय करायचं आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे आणि आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन शोधायचं आहे. हा तर पहिली स्टेप प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण इथं लिहून घेतलेलं आहे आणि आता नेक्स्ट स्टेप आपल्याला सगळ्यात पहिला करावी लागेल जे म्हणजे आपल्याला ज्या इनइक्वेलिटीज आहेत त्या इक्वेलिटीज मध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील किंवा इनइक्वेलिटीजला आपल्याला प्रॉपर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता त्यांनी प्रॉब्लेममध्ये दोन कन्स्टंट सांगितलेले आहेत आणि हा नॉन निगेटिव्हिटीज कन्स्टंट आहे बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्स्टंट 1 का आहे तो बघू. सो कन्स्टंट 1 त्यांनी काय दिलेलं आहे की 10x1 plus 20x2 is less than or equal to 120. So 10x1 plus 20x2 is लेस दॅन ऑर इक्वल टू 120 त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. तो आपण काय केला इक्वल टू 120 लिहून घेतला. ठीक आहे. तर बेसिकली ही एक स्ट्रेट लाईन आहे बरोबर आणि ही स्ट्रेट लाईन जर आपल्याला ग्राफिकली प्लॉट करायची असेल तर आपल्याला इंटरसेप्ट्स या लाईनचे करस्पॉन्डिंग एक्स आणि वाय ॲक्सिस किंवा x1 आणि x2 ॲक्सिसला आपल्याला शोधावे लागतील. सो ते करण्यासाठी मी काय करतो बघा हे 10x1 प्लस 20x2 इज इक्वल टू 120 हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला मी 10 ने डिवाइड करतो. सो 10 ने जर मी इक्वेशनला डिवाइड केलं तर मला काय भेटेल x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 10 केलं तर 10 बाय 10 1 20 बाय 10 2 आणि 120 बाय 10 इज 12 बरोबर. आणि हे एक सिंपल फॉर्ममध्ये आपण इक्वेशन क्रिएट करून घेतलं. आता मग मी काय करतो इंटरसेप्ट मी फाइंड करतो. सो इंटरसेप्ट फाइंड करण्यासाठी मला बेसिकली काय करावं लागेल एकदा x1चं उत्तर 0 पुट करावं लागेल ह्या इक्वेशनमध्ये. x1 मी 0 पुट करेन x2चं उत्तर फाइंड आउट करेन आणि नेक्स्ट स्टेपला मी x2 0 पुट करेन आणि x1चं उत्तर शोधेन बरोबर. जर मी आता बघा ह्या इक्वेशनमध्ये x1चं उत्तर 0 पुट केलं तर मला काय भेटेल x1 जर मी 0 पुट केला या इक्वेशनमध्ये x1 0 पुट केला तर 2x2 इज इक्वल टू 12 आणि x2 काय भेटेल आपल्याला 6 भेटेल. म्हणजे तो पॉईंट काय म्हणू शकतो मी 0.6 आहे असं म्हणू शकतो. x1 मी 0 घेतोय याचा अर्थ तो पॉईंट काय आहे x2 ऍक्सिस वरती आहे आणि त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट्स आहे 0.6. पण तेच जर मी x2 आता जर 0 घेतला x2 जर मी 0 घेतला x2 उत्तर 0 घेतलं मी तर ह्या इक्वेशनमध्ये जर मी x2 0 पुट केला तर x1 वाला पॉईंट भेटतो 12 बरोबर. म्हणजेच मी काय म्हणू शकतो करस्पॉन्डिंग तो पॉईंट जो आहे तो x1 ऍक्सिस वरती आहे आणि त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे 12 0. सो पॉईंट 0.6 हा x1 सॉरी x2 ऍक्सिस वरती आहे आणि पॉईंट 12 0 हा x1 ऍक्सिस वरती आहे. आणि मग ती जी लाईन आहे ती लाईन कोणती लाईन ही लाईन म्हणतो मी x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 12 किंवा 10x1 प्लस 20x2 इज इक्वल टू 120 ही लाईन मी काय म्हणू शकतो 12 0 आणि 0.6 ह्या दोन पॉईंट मधून ती काय होते पास होते बरोबर. तर मी असं म्हणू शकतो की द लाईन 10x1 प्लस 20x2 पासेस थ्रू पॉईंट 12 0 कुठला पॉईंट हा 12 0 पॉईंट जो कुठल्या ऍक्सिस वरती आहे x1 ऍक्सिस वरती आहे आणि पॉईंट 0.6 जो x2 ऍक्सिस वरती आहे. तर हे आपण सॉल्व्ह करून घेतलं कन्स्ट्रेंट 1 साठी. कन्स्ट्रेंट 1 साठी आपण इंटरसेप्ट मिळवले आणि ती लाईन कोणत्या कोऑर्डिनेट्स मधून पास होते ते बघितलं. आता सेम मी कन्स्ट्रेंट 2 साठी करून घेईन बरोबर. सो कन्स्ट्रेंट 2 त्यांनी काय दिलेलं आहे कन्स्ट्रेंट 2 त्यांनी दिलेलं आहे 8x1 प्लस 8x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 80 बरोबर. सो इथं इनइक्वेलिटी आहे त्या इनइक्वेलिटीला मी इक्वेलिटीमध्ये मला कन्वर्ट करून घ्यावं लागेल बरोबर. तर मी इक्वेलिटीमध्ये कन्वर्ट केली तर कसं लिहीन मी जस्ट हे लेस दॅन ऑर इक्वल टू साईन आहे त्याला मी इक्वल टू साईन लिहिलं तर ते असेल 8x1 प्लस 8x2 इज इक्वल टू 80 बरोबर. आता इथं जसं मी सॉल्व्ह करून इंटरसेप्ट फाइंड केले सेम तसं इथं सुद्धा मला ह्या लाईनचे इंटरसेप्ट शोधावे लागतील. मला मी सिंपल फॉर्ममध्ये करून घेतो. सिंपल फॉर्ममध्ये करण्यासाठी ह्या इक्वेशनला मी
8 काय करतो डिवाइड करतो. या इक्वेशनला मी 8 डिवाइड करतो. 8 डिवाइड केलं तर इक्वेशन सोपं होऊन जाईल. x1 प्लस x2 इज इक्वल टू 10. तर हे x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 इज नथिंग बट 8x1 प्लस 8x2 इज इक्वल टू 80. आता आपण सेम काय करू, इथं जसे इंटरसेप्ट शोधले तसे आपण याचे सुद्धा काय शोधू, इंटरसेप्ट शोधू. सो इंटरसेप्ट काय येतील, इंटरसेप्ट शोधण्यासाठी आपल्याला परत तीच प्रोसिजर करावी लागेल. एकदा x1 0, x2चं उत्तर फाइंड आउट करा, मग x2 0 पुट करा, x1चं उत्तर फाइंड आउट करा. ठीक आहे. तर सेम प्रोसिजर मी करतो. पहिल्यांदा मी पुट करतो x1 0. ह्या इक्वेशन मध्ये x1 जर मी 0 पुट केला तर x2चं उत्तर येतं 10, म्हणजे तो करस्पॉन्डिंग पॉईंट असेल 0 10. म्हणजे हा जो पॉईंट आहे 0 10 हा x2 ऍक्सिस वरती आहे. त्याच्यानंतर मी आता x2चं उत्तर 0 पुट करतो. x2चं उत्तर 0 पुट करतो मी. सो x2 जर 0 पुट केला या इक्वेशन मध्ये, x2 0 पुट केला तर x1 किती येतो 10. म्हणजे तो पॉईंट किती आहे 10 0 आहे. म्हणजे हा पॉईंट आहे x1 ऍक्सिस वरती. पॉईंट 0 10 आहे x2 ऍक्सिस वरती आणि पॉईंट 10 0 आहे x1 ऍक्सिस वरती. म्हणजे बेसिकली ती लाईन ही 10 0 आणि 0 10 या दोन पॉइंट्स मधून, या दोन कोऑर्डिनेट्स मधून पास होते. बरोबर. मी इथं असं लिहून घेतो की द लाईन 8x1 प्लस 8x2, 8x1 प्लस 8x2 इज इक्वल टू 80 ही कुठल्या दोन पॉईंट मधून पास होते, 10 0 आणि 0 10 या दोन पॉईंट मधून ती लाईन पास होते. सो इथं बेसिकली आपण आता ह्या करस्पॉन्डिंग कन्स्ट्रेंट नुसार, कन्स्ट्रेंट 1 आणि कन्स्ट्रेंट 2 नुसार जे आपण हे इंटरसेप्टिंग पॉइंट्स मिळवलेले आहेत त्याच्यानुसार मग आपल्याला काय करावं लागतील, ग्राफिकली ते पॉइंट त्या त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला दाखवावे लागतील. तर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागेल, प्लॉटिंग द ग्राफ. ग्राफ प्लॉट करायचा आहे आपल्याला. ग्राफ पेपरवरती ते आपल्याला प्लॉट करायचं आहे. सो प्लॉटिंग द ग्राफ ऑन ग्राफ पेपर. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिकली एक 5 स्टेप करावे लागतील. पहिली स्टेप काय असेल बरं, तर एक म्हणजे महत्वाचं एक्स आणि वाय ऍक्सिस, किंवा आपल्या केसमध्ये आता इथं x1 ऍक्सिस आणि y1 ऍक्सिस म्हणतो मी. इथं म्हणतो x1 ऍक्सिस आणखी x2 ऍक्सिस. सो x1 ऍक्सिस आणि x2 ऍक्सिस असेल तो x1 आणि x2 ऍक्सिस. सो x1 ऍक्सिस हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आणि x2 ऍक्सिस हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे. पहिली स्टेप असेल XY ऍक्सिस किंवा x1 ऍक्सिस आणि x2 ऍक्सिस. त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असेल तर ते इंटरसेप्ट जे आपण इथं फाइंड आउट केलेले आहेत त्या इंटरसेप्ट ते आपल्याला लोकेट करावे लागतील. तर सेकंड स्टेप आपली असेल ती म्हणजे इंटरसेप्टची स्टेप असेल, प्लॉट द इंटरसेप्ट पॉइंट्स ऑफ बोथ इक्वेशन. जी दोन कन्स्टंटची इक्वेशन आहेत, ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला ते इंटरसेप्टिंग पॉइंट्स प्लॉट करावे लागतील. आणि ते इंटरसेप्टिंग पॉइंट एकदा प्लॉट केले आपण की मग ते पॉइंट कनेक्ट करून आपल्याला स्ट्रेट लाईन काढावी लागेल. तिसरी स्टेप आपली असेल ते म्हणजे स्ट्रेट लाईन्स क्रिएट करणं. सो इंटरसेप्ट, जॉईन द इंटरसेप्ट टू फॉर्म द स्ट्रेट लाईन, ही आपली तिसरी स्टेप असेल. त्याच्यानंतर चौथी स्टेप असेल म्हणजे जे त्यांनी कन्स्टंट दिलेले आहेत, म्हणजे इथं त्यांनी सांगितलेलं आहे की लेस देन ऑर इक्वल टू 120, लेस देन ऑर इक्वल टू 80, हे जे त्यांनी कन्स्टंट दिलेले आहेत, लिमिटेशन्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला फिजिबल रिजन्स जे कन्स्टंट सॅटिस्फाय करतात, तो फिजिबल रिजन काय करावं लागेल आपल्याला शोधावा लागेल. ठीक आहे. तर ती असेल आपली स्टेप नंबर 4. सो स्टेप नंबर 4 असेल ही अकॉर्डिंग टू इनइक्वालिटीज शेड द रिजन बिलो बोथ द लाईन्स, किंवा सिम्पली आपल्याला फिजिबल रिजन जो का आहे तो शोधण्यासाठी शेडेड रिजन, आपल्याला रिजन्स शेड करावे लागतील, ते रिजन शोधावे लागतील. आणि पाचवी स्टेप असेल ती म्हणजे त्यांनी इथे नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट दिलेले आहेत. फक्त आपल्याला हेच कन्स्टंट असं नाही, पहिले दोन कन्स्टंट नाही, तर नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट त्यांनी काय दिलेलं आहे, x1 आणि x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे जे सोल्युशन्स लाय आहेत ते पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहेत असं त्याचा अर्थ. x1 आणि x2 च्या व्हॅल्यू ऑप्टिमल सोल्युशनच्या फक्त आणि फक्त आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये कन्सिडर करतो. स्टेप नंबर 5 ही असेल की ऑल ऑप्टिमल सोल्युशन्स लाय इन फर्स्ट क्वाड्रंट. इट लाईज ओनली इन फर्स्ट क्वाड्रंट. का तर x1 आणि x2 जो आहे तो आपण ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 कन्सिडर केलेला आहे.
तर इथं मी ॲक्च्युअलमध्ये ग्राफिकल प्लॉट केलेला आहे. मी फक्त एक्सप्लेन करतो काय कसं घेतलेलं आहे ते. इथं बघा, आपली पहिली लाईन होती आपली x1 प्लस x2. इथं जर मी लाईन घेतली, तर पहिली लाईन आपली होती, त्याने दिली होती x1 प्लस x2, x1 प्लस x2. ही लाईन होती आपली x1 प्लस 2x2, सॉरी कंट्रोल Z, x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 12. म्हणजेच ही ॲक्च्युअली लाईन होती ती 10x1 प्लस 20x2 इज लेस दॅन इक्वल टू 120. आणि त्याच्यानंतर मग सेकंड लाईन जी आपण कन्सिडर केली होती ती म्हणजे 8x1 प्लस x2 इज लेस दॅन इक्वल टू 80. म्हणजेच x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 10. ह्या दोन लाईन सेम इक्वेशन रिप्रेझेंट करतात. बरोबर. तर दोन्ही सुद्धा लाईन जर मी इथं लिहून घेतल्या, तर एक लाईन होती x1 प्लस x2 इज इक्वल टू 10. ऍक्च्युली इक्वल टू नाहीये, हे लेस दॅन ऑर इक्वल टू लिहायला पाहिजे. आणि इथं x1 प्लस 2x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. अशा त्या दोन लाईन आहेत. बरोबर. x1 प्लस x2 इज लेस दॅन इक्वल टू 10 चे आपण इथं कोऑर्डिनेट फाइंड आउट केले होते. इथला पॉईंट केला होता आपण फाइंड आउट. तो पॉईंट होता 0-10. हा पॉईंट होता 0-10. आणखी इथला पॉईंट जो आपण फाइंड आउट केला पॉईंट होता 10-0. हा पॉईंट आहे 10-0. त्याच्यानंतर आपण शोधला होता इथला पॉईंट, इंटरसेप्ट आपण घेतले होते, हा पॉईंट होता 12-0. आणखी हा इथला पॉईंट आहे 0-6. बरोबर. सो 4 पॉईंट्स आहेत, 10-0, 12-0. तर आपण ते इथं मेन्शन सुद्धा केले होते. इथं बघा, हा 10-0 पॉईंट, त्याच्यानंतर 12-0 पॉईंट, आणखी 0-6 आणि 0-10. सो 0-6 आणि 0-10. सो 0-6 पॉईंट आपण इथं फाइंड आउट केला होता आणि 0-10 पॉईंट आपण इथं फाइंड आउट केला होता. सो त्या पॉईंटनुसार त्या लाईन्स आपल्याला ड्रॉ करून घ्याव्या लागतील. तर पहिली x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 10 म्हटलं तर मी 0-10 पॉईंट आणि 0-10 पॉईंट आणि 10-0 पॉईंट कनेक्ट केला. तिथून मी अशी लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर 12-0 आणि 0-6 ह्या दोन पॉईंट मधून पास होणारी मी ही अशी लाईन ड्रॉ करून घेतली. आता ह्या दोन्ही लाईनसाठी सुद्धा त्यांनी रिजन दिलेला आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. तर ह्या ग्राफिकल मेथडसाठी एक बेसिक थंब रूल आपण फॉलो करतो. सपोज मी दोन लाईन इथं ड्रॉ करतोय. सपोज ही लाईन अशी एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे. तर मी ज्यावेळी म्हणतो की लाईन म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू ज्यावेळी मी म्हणतो, त्यावेळी मी रिजन कोणता कन्सिडर करतो? या लाईनचा राईट साईडचा पार्ट, हा पार्ट. म्हणजे हा ऑलवेज का आहे, मी म्हणतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. जी फॉर ग्रेटर म्हणतो मी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. हा रिजन मी कन्सिडर करतो. आणि या लाईनचा इकडचा लेफ्टचा रिजन हा मी ऑलवेज काय म्हणतोय, लेस दॅन ऑर इक्वल टू रिजन आहे. हा रिजन असतो लेस दॅन ऑर इक्वल टू, हा रिजन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. या लाईनचा लेफ्ट रिजन हा लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणतो मी, आणि ह्या लाईनचा राईट रिजन हा ऑलवेज आपण काय म्हणतो, ग्रेटर दॅन रिजन म्हणतो. हे लाईन व्हर्टिकल असेल तर, आणि तेच लाईन जर मी हॉरिझॉन्टल ड्रॉ केली एक्झॅक्टली, तर ह्या लाईनचा वरचा रिजन हा ऑलवेज काय म्हणतो मी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणतो. सो जी हा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. आणि ह्या लाईनचा बिलो रिजन हा ऑलवेज काय म्हणतो मी, लेस दॅन ऑर इक्वल टू रिजन असतो. बरोबर. तेच लॉजिक जर मी इथं लावलं, तर x1 प्लस x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 म्हणजे कुठला रिजन आला, या लाईनचा सगळा खालचा रिजन, या लाईनचा सगळा खालचा रिजन असा. बरोबर. या लाईनचा सगळा असा खालचा रिजन येईल. या खालचा रिजन कन्सिडर केला मी, आणि त्यांनी ही नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट जे दिलेले आहेत, नॉन निगेटिव्ह कन्स्टंट जो काय दिलेला आहे, त्याच्यानुसार सोल्युशन ही सगळी आपली पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतात. म्हणजे मी सरळ सरळ म्हणेन की इथं जर मी अशी एक लाईन व्हर्टिकल ड्रॉ केली, ही अशी जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर ह्या लाईनच्या इकडचा रिजन, या लाईनच्या इकडचा रिजन, आणखी ही जी लाईन आता मी हॉरिझॉन्टली ड्रॉ केली, ही अशी जर मी हॉरिझॉन्टली ड्रॉ केली, तर या लाईनचा अबव रिजन. बरोबर. सो पहिला क्वाड्रंट म्हणजे माझा ही जी व्हर्टिकल लाईन आहे, ह्या व्हर्टिकल लाईनचा राईट रिजन, आणि ही जी लाईन आहे या लाईनचा अपवर्डचा रिजन. त्याच्यानंतर x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 10 म्हणजे या लाईनच्या
लाईनचा हा बिलोचा रिजन झाला, बरोबर. आणि त्याच्यानंतर x1 प्लस 2x2 इज लेस दॅन इक्वल टू 12 म्हणजे कोणता रिजन कन्सिडर करायला लागेल मला? मग ही समजा मी ती लाईन जर अशी म्हटली, ही जर ती लाईन अशी आहे, तर या लाईनचा लेस दॅन रिजन म्हणजे हा रिजन. सो हा रिजन, हा रिजन, बरोबर. म्हणजे इथं जर मी बघितलं तर आपल्याला 3 कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करायचे आहेत. पहिला हा, दुसरा हा आणि तिसरा आपल्याला फाइंड सॅटिस्फाय करायचा आहे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. तर ह्या तिन्ही रिजनना सॅटिस्फाय करणारा जर मी रिजन म्हटला, तर मग माझा मी आता जिथे कर्सर मूव्ह करतोय हाच फक्तचा जो रिजन आहे, हा जो रिजन आहे, हा रिजन किंवा इथं जो मी ब्ल्यू शेडमध्ये दाखवलेला आहे पर्टिक्युलर हा रिजन म्हणतो मी, हा रिजन, हाच रिजन काय असेल आपला फिजिबल रिजन असेल, जिथं सगळे कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय, दिलेले तिन्ही कन्स्ट्रेंट काय होतात, सॅटिस्फाय होतात. पहिला कन्स्ट्रेंट x1 प्लस x2 लेस दॅन इक्वल टू 10, x1 प्लस 2x2 लेस दॅन इक्वल टू 12, आणखी x1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि x2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर अशा पद्धतीनं ते तिन्ही कन्स्ट्रेंट काय होतात, सॅटिस्फाय होतात. आणि इथं जर मी बघितलं तर हा जो आपण रिजन, फिजिबल रिजन जो शोधलेला आहे, इथं काही पॉइंट्स आलेले आहेत. म्हणजे समजा हा इथला पर्टिक्युलर पॉइंट आहे, त्याच्यानंतर हा इथं पॉइंट आहे, त्याच्यानंतर हा इथं पॉइंट आहे आणि हा इथं पॉइंट आहे. समजा आपण त्याला नाव देऊया. सो हा पॉइंट मी समजा ए म्हटला, ए पॉइंट म्हणजे 0 पॉइंट आहे. त्याच्यानंतर बी पॉइंट इथं जर मी म्हटला तर बी पॉइंट आहे आपला 10 त्याच्यानंतर मी सी पॉइंट म्हटला तर सी पॉइंट आहे 8 त्याच्यानंतर मी हा पॉइंट डी पॉइंट म्हटला तर डी पॉइंट काय इंडिकेट करतो, 0 6, बरोबर. सो ए बी सी आणि डी हे काय आहेत, कॉर्नर पॉइंट्स आहेत. आपण त्याला कॉर्नर पॉइंट्स म्हणतो. आणि ह्या कॉर्नर पॉइंट्स जे आहेत, हे जे कॉर्डिनेट्स आहेत त्या करस्पॉन्डिंग पॉइंटचे, त्या पॉइंटलाच ऍक्च्युली ह्या 1 2 3 आणि 4 ह्या 4 पॉइंट पैकी कुठल्या तरी एका पॉइंटला आपल्याला काय भेटणार, ऑप्टिमल सोल्युशन भेटणार. पण इथं हा जो पर्टिक्युलर मी कोऑर्डिनेट दाखवलेला आहे 8 2, हा x1 प्लस x2 इक्वल टू 10 आणि x1 प्लस 2x2 इक्वल टू 12 ह्या दोन लाईनच्या इंटरसेक्शन वरती हा पॉइंट आहे, बरोबर. तर ग्राफिकली आपल्याला हा 8 पॉइंट भेटून जाईल. पण जर मला मॅथमॅटिकली तो जर फाइंड आउट करायचा झाला तर मात्र थोडं आपल्याला ते अल्जेब्रिकचा यूज करून करावं लागेल. तर ती स्टेप मी इथं करून दाखवतोय. ती स्टेप काय आहे, फाइंडिंग इंटरसेक्शन युझिंग अल्जेब्रिक मेथड. अल्जेब्रिक मेथड वापरून आपण काय शोधतोय, इंटरसेक्टिंग हा जो पॉइंट आहे, सी पॉइंट आहे, त्याचे सोल्युशन्स आपण शोधणार. ठीक आहे. सो फाइंडिंग इंटरसेक्शन पॉइंट अल्जेब्रिकली. हा, सो ही मी नेक्स्ट 4th नंबरची स्टेप आहे म्हणतो. तर आपल्याला सॉल्व काय करायचं आहे, सॉल्व आपल्याला x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 12 म्हणजे ही लाईन आणखी ही लाईन, ह्या दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करणारे पॉइंट्स आपल्याला शोधायचे आहेत. So, पहिली लाईन आहे आपली x1 प्लस 2x2, x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 12 आणि ही दुसरी लाईन आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 10, बरोबर. आणि हे दोन लाईन्स आपल्याला सॉल्व्ह करून कोऑर्डिनेट्स मिळवायचे आहेत. तर मी काय करतो, समजा ही 1 नंबरचे इक्वेशन आहे म्हणतो आणि हे 2 नंबरचं इक्वेशन आहे असं म्हणतो. तर हे सेकंडचं इक्वेशन आहे ते मी फर्स्टमधून सबस्ट्रॅक्ट करतो. सिम्पली मला x1 आणि x2 कोऑर्डिनेट काय येतं ते फाइंड आउट करायचे आहे. म्हणून मी आता इथं काय केलं, सबस्ट्रॅक्ट सेकंड फ्रॉम फर्स्ट. सेकंड इक्वेशन मी फर्स्ट इक्वेशन मधून सबस्ट्रॅक्ट केलं. हे सरळ सरळ मला असं लिहून घ्यावं लागेल, काय x1 प्लस 2x2 मायनस x1 प्लस x2. सो 12 मायनस 2 केलं मी तर मला काय भेटून जाईल, x2चं उत्तर 2 भेटून जाईल. ठीक आहे. आणि आता जसं मी x2 शोधला तसंच मला काय शोधावं लागेल, x1चं उत्तर शोधावं लागेल. तर ते कसं शोधणार मी, आता इथं जो मी x2 भेटला मला, हाच मी आयदर हे इक्वेशन किंवा आयदर हे इक्वेशन तिथं मी सबस्टिट्यूट करेन आणि मला x1चं उत्तर भेटून जाईल. तर मी काय करतोय बघा, सबस्टिट्यूट करतो हे x2 ची व्हॅल्यू x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 ह्या इक्वेशन मध्ये मी त्याला सबस्टिट्यूट करतो आणि सबस्टिट्यूट केल्यानंतर मग मला काय भेटेल, मला
x1चं उत्तर आपल्याला भेटेल. तर मला इथं आता x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 ह्या इक्वेशनमध्ये जर मी काय केलं, x2चं उत्तर 2 पुट केलं. इथं मी x2ची व्हॅल्यू 2 पुट केली आणि ती 2 पुट केली तर मला काय भेटेल, x1. x1चं उत्तर मला भेटेल. तर ते x1चं उत्तर किती असेल, 8. सो x1 मला भेटेल 8. म्हणजे करस्पॉन्डिंग जर मी इंटरसेक्शन पॉईंटचा जर विचार केला तर तो इंटरसेक्शन पॉईंट काय असेल, 8, 2 असा असेल. म्हणजे x1 इज इक्वल टू 8 आणि x2 इज इक्वल टू 2. त्यामुळं इंटरसेक्शन पॉईंट कोणता, ही लाईन आणि ही लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो हा पर्टिक्युलर पॉईंट किती आहे, 8, 2 एवढा आहे. आणि इथं मी म्हटलं आता कॉर्नर पॉईंट्स आहेत कुठले कुठले, ए बी सी डी, हे 1, 2, 3 आणि 4 कॉर्नर पॉईंट्स आहेत, बरोबर. त्यामुळे आता मी नेक्स्ट 5 नंबरची स्टेप काय करतोय, आता 5 नंबरची स्टेप आपल्याला ही करावी लागेल की डिटर्मिनेशन ऑफ कॉर्नर पॉईंट्स किंवा एक्स्ट्रीम पॉईंट जे आहेत ते एक्स्ट्रीम पॉईंट्स आपल्याला शोधावे लागतील. तर स्टेप नंबर 5 मी आता कन्सिडर करतोय, डिटर्मिनेशन ऑफ कॉर्नर ऑर एक्स्ट्रीम पॉईंट्स. आणि इथं जो ग्राफ आहे, ह्या ग्राफवरून आपल्याला फिजिबल रिजन हा भेटलेला आहे, जो मी आता इथं शेडेड करून दाखवलेला आहे. आणि त्याचे कॉर्नर पॉईंट्स आहेत, ए बी सी डी हे कॉर्नर पॉईंट आहेत. ते कुठले कुठले कॉर्नर पॉईंट आहेत ते मी फक्त नोट करतोय इथं. सो पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे कुठला, फिजिबल रिजनमध्ये. फिजिबल रिजन जो आहे त्या फिजिबल रिजनमध्ये असणारे कॉर्नर पॉईंट्स. सो पहिला कॉर्नर पॉईंट आहे तो आहे ओरिजिनचा पॉईंट. सो हा पॉईंट ओरिजिन पॉईंट 0, 0. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्स ॲक्सिसवरती आपण कन्सिडर करतो. एक्स ॲक्सिसवरती कन्सिडर करतो. तो आहे पॉईंट 10, 0. त्याच्यानंतर आपण पॉईंट करतो हा 10, 0 पॉईंट. त्याच्यानंतर हा पॉईंट आहे 0, 10 जो सॉरी 0, 6 पॉईंट आहे. 0, 6 पॉईंट आहे तो आहे वाय ॲक्सिसवरती आहे 0, 6 पॉईंट. सो 0, 6 पॉईंट हा आहे, ठीक आहे. आणखी त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग पॉईंट, हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. आणि इंटरसेक्टिंग पॉईंट जो आपण शोधला बाय अल्जेब्रिक मेथड, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 8 आणि. आता इथं जे आपल्याला कॉर्नर पॉईंट्स भेटलेले आहेत 1, 2, 3 आणि 4, ह्या कॉर्नर पॉईंट्सला आपण आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं, त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू फाइंड केली पाहिजे. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला आपण हे कॉर्नर पॉईंट्स काय व्हॅल्यू देतात हे चेक केलं पाहिजे. त्यातून मग आपल्याला काय भेटेल, ऑप्टिमल सोल्युशन भेटेल, बरोबर. तर इथे मी आता स्टेप काय करतोय, इव्हॅल्युएट द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ॲट इच कॉर्नर पॉईंट. ह्या प्रत्येक कॉर्नर पॉईंटला मी जे आपलं फंक्शन आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे, झेड इज इक्वल टू 12x1 प्लस 16x2 हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ते आता मी x1 आणि x2चं उत्तर, x1 0, x2 0, x1 10, x2 0, x1 0, x2 6, x1 8 आणि x2 2 ह्या अशा पॉईंट्सला मी ह्या परत करस्पॉन्डिंग ओरिजिनला, त्याच्यानंतर 10 0ला, 0 6ला आणि 8 2ला झेडचं उत्तर फाइंड करेल. मी त्यातलं पहिलं कन्सिडर केलं ॲट 0 0, तर झेडचं उत्तर काय भेटेल, मला 0 भेटेल. त्याच्यानंतर जर मी सेकंड पॉईंट 0 6 समजा हा मी पॉईंट घेतला, तर 0 6 मी कॅल्क्युलेट केलं तर आन्सर मला भेटेल 96. त्याच्यानंतर मी नेक्स्ट कन्सिडर केलं 10 0ला, ह्या 10 0ला कॅल्क्युलेट केलं तर मला आन्सर भेटेल 120. आणि त्याच्यानंतर मी इंटरसेक्टिंग पॉईंट कन्सिडर केला, तर इंटरसेक्टिंग पॉईंटला मला भेटेल आन्सर 128. सिम्पली मी काय करतोय, इथं x1 च्या व्हॅल्यू, इथं x1 0, x2 0, इथं x1 10, x2 0, इथं x1 0, x2 6, इथं x1 8, x2 2 ह्या व्हॅल्यू मी इथं पुट केलेल्या आहेत. आणि व्हॅल्यूज मी झेडच्या फाइंड आउट केलेल्या आहेत. इथं व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ कळतं, व्हॅल्यूज मी कम्पेअर केल्या, 0 ही व्हॅल्यू 0, त्याच्यानंतर इथं असणारी 96, इथं असणारी 120 आणि इथं असणारी 128 व्हॅल्यू जर मी कम्पेअर केली तर मला क्लिअर आयडिया येते इथं की ह्या पर्टिक्युलर पॉईंटला, कुठल्या पॉईंटला, इंटरसेक्शन पॉईंट जो आहे ॲट पॉईंट 8 2, इथं मला जी व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू काय आहे, मॅक्सिमम आहे. इथं 128 हा मॅक्सिमम आहे, झेड मॅक्स इथं आपल्याला अचीव झालेला आहे. तर ऑप्टिमल सोल्युशन आपल्याला अचीव झालेलं आहे. आणि त्या ऑप्टिमल सोल्युशनसाठी x1चं उत्तर 8 आहे आणि x2चं उत्तर 2 एवढं आहे. तर ही स्टेप आपल्याला आता जी करायची आहे ते म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन आपल्याला शोधायचं आहे.
आणि ऑप्टिमल सोल्युशन इथं झेडची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला किती अचीव झालेली आहे? झेड मॅक्स आपल्याला अचीव झालेला आहे 128 आणि तो 128 कुठल्या पॉइंटला येतो? x1 इज इक्वल टू 8 आणि x2 इज इक्वल टू 2. सो झेड मॅक्स इज इक्वल टू 128 occurs at point x1 इज इक्वल टू 8 आणि x2 इज इक्वल टू 2. या दोन पॉइंटला तो आपल्याला अचीव झालेला आहे. त्यामुळं मी आता म्हणतो की ऑप्टिमल सोल्युशन आपल्याला अचीव झालेलं आहे आणि ऑप्टिमल सोल्युशन हे असं आहे जिथं x1चं उत्तर 8 आहे, x2चं उत्तर 2 आहे आणि जे झेड फंक्शन आहे, झेडमॅक्सचं उत्तर किती आहे? 128 एवढं आहे. ठीक आहे. तर सिंपली ग्राफिकल मेथडनं इथं आपण किती कन्स्ट्रेंट कन्सिडर केलेले आहेत? हे 2 कन्स्ट्रेंट आणखी हा नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट कन्सिडर केलेला आहे आणि फंक्शन ज्यावेळी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमायझेशनसाठी ज्यावेळी सॉल्व्ह करायचं होतं, त्यावेळी ग्राफिकल मेथडनं आपण ते कसं सॉल्व्ह करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. सेम प्रॉब्लेम मी सेम इक्वेशन्स त्याच्यानंतर सेम ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, सेम कन्स्ट्रेंट्सला सिम्प्लेक्स मेथडनं सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.